अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला वट सावित्री पौर्णिमा, आपल्या पतींना दीर्घायू लाभण्यासाठी आपण जी वट सावित्री पौर्णिमा साजरी करत असतो, तर ही आपण दिवसभरात पूजा कधीपर्यंत करावी, उपवास कोणी करावा, उपवास करायला जमलं नाही तर काय करावं, ज्यांच्या घराजवळ जर वडाचं झाड लांब असेल त्यांनी काय करायचं, कोणी आजारी असेल, वृद्ध असेल त्यांनी कसं करायचं, आणि आपल्या पतिदेवांचं पाद्यपूजन कसं करायचं, याच्या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्या माता भगिनींना जो महत्वाचा सण जो असतो तो वट सावित्री पौर्णिमा असतो. आपल्या पतीला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी, म्हणजे आपल्या पतीचे प्राण सावित्रीने यमदेवाकडून वापस आणले. ती पतिव्रता होती, लक्षात ठेवा. पतिव्रताचं खूप महत्व आहे. जी स्त्री पतिव्रता असते त्यांना सूर्य पण घाबरतो. जसं आपण तुळशीची पूजा, काही नाही केलं तर तुम्ही चालेल, तुळशीची पूजा रोज रोज तुळशीला पाणी टाकणं आणि आपल्या पतींची सेवा करणं, ह्या दोन गोष्टी आहेत. मग वट सावित्री पौर्णिमेच्या त्या दिवशी आपण सकाळी महाराजांचं, त्या दिवशी पौर्णिमा आहे, त्या दिवशी महाराजांचं दर्शन घ्यायचं. जोडींनी महाराजांचं दर्शन घ्यायचं. नवरा बायकोंनी महाराजांना विनंती करायची की तुमचा जो संसार आहे तो संसार अखंडपणे चालत राहो. संसारामध्ये कुरबुरी, वादविवाद, भांडणं होत असतात, ते तिसऱ्या व्यक्तीमुळे होत असतात. कधी लक्षात ठेवा, तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणं होत असतात. म्हणून नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीने पडू द्यायचं नाही आणि समोरच्याचं ऐकायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी दिवसभरात कधी ही वट सावित्री पौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता. साधी आणि सोपी. पूजा साहित्याचं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. नारळ असेल, आंबा असेल, दोरा असेल, हळद कुंकू असेल, वस्त्र असेल, हे सगळं आपण सोबत घेऊन जायचं. त्या दिवशी तिथं गेल्यानंतर आपण गणपती देवता असेल, ब्रह्मदेवता असेल आणि सावित्री, ह्या तिघांची सेवा करायची. तिथं पहिले 7 फेरे मारायचे. दिवसभरात कधीही जाऊ शकता, असं काही नाहीये. दिवसभरात कधीही जा, तिथं जाऊन 7 फेरे मारायचे. 7 फेरे मारल्यानंतर पूजा करायची. सवाष्णींची ओटी भरायची. त्या दिवशी सवाष्णीची ओटी भरणं खूप महत्वाचे. ओटी भरायची. ओटी भरल्यानंतर मग घरी आल्यानंतर तुम्ही जो उपास असेल तो सोडू शकता. काही जण संध्याकाळी सोडता. ज्यांना बीपी असेल, शुगर असेल, सगळ्या गोष्टी असेल, त्यांनी उपास नाही केला चालेल. फक्त पूजा करेपर्यंत उपास करायचा आणि नंतर आपण आपल्या घरी यायचं. तर संकल्प तिथं घ्यायचा. तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचं पूजन करायचं. संकल्प घ्यायचं. संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्यायचं. नुसतं आपण नटून थटून सगळं जाणार आहे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये, पण तिथं गेल्यानंतर पूजा करणं महत्वाची. कशी पूजा करायची? तिथे गेल्यानंतर आपण आपलं जे दोरा असेल, बाकीचे जण पूजा करत असेल करू द्यायचं, आपण आपलं शांततेत पूजा करायचं. नाही तर काही जण नुसतं फेऱ्या मारता. दिवे असेल, दिवे लांब ठेवा. नाही तर तुम्ही काय करता, दिवे दोऱ्याजवळ ठेवता, सगळे दोरे जळून जाता. एका ताईची तर साडीच जळाली होती. हे होतं, म्हणून आपण थोडं सांभाळून करायचं. आपण तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले बसायचं शांतपणे. वडाच्या झाडाजवळ बसायचं. थोडं मन स्थिर करायचं. गेल्या थोडं मन स्थिर करायचं. वडाच्या झाडाजवळ बसायचं. बसल्यानंतर आपण सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची सेवा करायची. गणपती बाप्पा 3 सुपाऱ्या घेऊन जायच्या. गणपती बाप्पा, ब्रह्मा आणि सावित्री, तिने गंधाक्षता फुल सगळ्यांना व्हायचं. हातामध्ये पाणी घ्यायचं. संकल्प करायचा. संकल्प केल्याशिवाय वडाच्या झाडाची पूजा सुरू करायची नाही. संकल्प कसा करायचा? हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध, अक्षता, फुल. पूर्वीच्या काळी वडाच्या झाडाखाली ब्राह्मण बसायचे. आजकाल जास्त कोणी बसले, चांगली गोष्ट आहे. नाही बसले, ठीक आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल, काश्यप गोत्र घ्या. आणि म्हणायचं की तुम्हाला ब्रह्मदेवताला विनंती करायची. आपल्याला आता ब्रह्मदेवता, गणपती बाप्पा, आणि त्यांना विनंती करायची की असं म्हणायचं आपण की मला
अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद द्यावा. अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी. पतिदेवाचं नाव घ्यायचं. पतिदेवांचं अपघातापासून किंवा आयु, आरोग्य, ऐश्वर हे पतिदेवांचं चांगलं राहो याच्यासाठी वट सावित्रीची जी पूजा आहे ती पूजा मी करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. साधं सोपा संकल्प घ्यायचा. किंवा आपल्या नवरा बायकोमध्ये वादविवाद न हो, दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण हो, त्यासाठी आम्ही वट सावित्रीची पूजन करत आहोत असं म्हणून पूजा सुरू करायची. संकल्प सोडायचा. हातामध्ये गंधाक्षता फुल घेऊन खाली पाणी सोडून द्यायचं. हे केल्यानंतर मग आपण गणपती बाप्पा, ब्रह्मदेव आणि सावित्री या तिघांची सेवा सुपारी ठेवून त्यांची पूजन करायचं गंधाक्षता फुल. मग नंतर 7 फेरे मारायचे. 7 दोरे आहे. 7 दोरे मारताना पण वडाला फेऱ्या मारताना पण मंत्र आहे. तो मंत्र म्हणून नुसतं करायचं, नुसतं फेऱ्याने मारायच्या फोटो काढण्यासाठी. तो मंत्र आहे. तो मंत्र मी स्क्रीनवर देईल. तो मंत्र म्हणत आपण 7 फेऱ्या मारायच्या. 7 फेऱ्या मारत असताना आपल्या पतिदेवाचा चेहरा समोर आणायचा. 7 फेऱ्या मारत असताना आपण म्हणायचं की आपल्या पतिदेवांना अखंड आयु, आरोग्य, ऐश्वर्य हे भेटावं. यासाठी जसं सावित्रींनी यमदेवाकडून त्यांचे प्राण आणले होते, सोपं नाहीये. त्यांची तेवढी निष्ठा आहे, तेवढी प्रतिव्रता आहे. प्राण आणले होते, सोपं नाही. यमदेवाकडून प्राण आणणं म्हणजे सोपं नाहीये. तसं गाणगापूरमध्ये पण एक गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे. तिचा नवरा वारला होता. माहूरचे होते ते, नवरा वारला. गाणगापूरमध्ये आले. गुरुक्षेत्रामध्ये कथा आहे त्याची. महाराजांजवळ आली. महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी काय म्हटले, अखंड सौभाग्यवती भव. पण तिचा नवरा वारलेला होता. बाकीचे लोक म्हणाले, महाराज तिचा नवरा वारलेला आहे, कशाला हे करता. महाराज म्हणे, मी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती ती पतिव्रता होती. लक्षात ठेवा. पतिव्रतेचं ते आपण हे केल्यानंतर, प्रदक्षिणा केल्यानंतर तिथं सगळ्या सवाष्णीची ओटी भरा. सवाष्णीला गंधाक्षता फुल लावा. गंधाक्षता फुल आहे सवाष्णीच्या पायाजवळ ठेवा. सवाष्णीची ओटी प्रत्येकाने भरी. कुंकू लावा, हळद लावा. नंतर घरी यायचं. तिथं ब्राह्मण असेल, ब्राह्मणाला आंबे द्या. आंबे ठेवायचा पण मंत्र आहे. आंबे ठेवून द्यायचे. ओटी भरायची. नंतर तिथं ब्राह्मण असेल, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र असेल ते द्या. आंबे द्या ब्राह्मणाला. ब्राह्मणांच्या पाया पडा. नंतर घरी यायचं. घरी आल्यानंतर आपण आपल्या देवीची ओटी भरायची. घरी आल्यानंतर आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची. कुलदेवतेची ओटी कशी भरायची, पीस, तांदूळ, सुपारी कुलदेवतेजवळ ठेवा. घरी आल्यानंतर कुलदेवतेची ओटी भरायची. हे झालं. ही पूजा साधी आणि सोपी. तुम्हाला जशी जमेल तशी पूजा करावी. संकल्प करायला विसरू नका, हे लक्षात ठेवा. नाही तर आपण फक्त जातो. आता मी खूप वेळेस बघतो ना, खूप वेळेस जातो, खूप जण जाता नुसतं फोटो आणि व्हिडिओ काढता आणि घरी येता. ती पूजा केली काय नाही केली काय सारखंच आहे. असं करू नका. पूजेला महत्व आहे. नंतर तुम्ही पूजा झाल्यानंतर फोटो काढा, व्हिडिओ काढा, काही हरकत नाही. पहिले आपला सण महत्वाचा, लक्षात ठेवा. आपल्या पतीचे प्राण महत्वाचे, हे लक्षात ठेवा. हे केल्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपले जे पती असेल त्यांचे पाद्यपूजन करायचं. मग तुम्ही म्हणणार, कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे? शास्त्रात आहे. जो पतीचं पाद्यपूजन कसं करायचं, पतींना पाटावर बसवा. त्यांचं पहिले पाण्याने पाय धुवा. नंतर दुधाने पाय धुवा. नंतर स्वच्छ पाण्याने पाय पुसून घ्यायचे. पायाला गंधाक्षता फुलवा. जसं आपण ब्राह्मणांचं पाद्यपूजन करतो, गुरूंचं पाद्यपूजन करतो, तसं वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन करायला पाहिजे. तुम्ही म्हणणार, त्यांचे पतिदेव भांडणं करता, दारू पिऊन येता, मारहाण करता, शिव्या देता, सगळं करता. करू द्या. तुम्ही तुमचं जी सेवा आहे ती करा. समोरच्या मनामध्ये मन परिवर्तन होतं, लक्षात ठेवा. म्हणून त्या दिवशी तुम्ही जशी वड सावित्रीची पूजा केल्यानंतर घरी आल्यानंतर आपण संध्याकाळी आपल्या पतींचं पाद्यपूजन सगळ्यांनी करायचं. जे महाराजांची सेवा करता, दत्त महाराजांची सेवा करा. कारण की पतीचं पूजन करायचं केलं आणि गुरूंचं पूजन केलं, त्याला खूप महत्व आहे. त्याला काहीच नो चॅलेंज आहे, लक्षात ठेवा. त्या दिवशी पाद्यपूजन प्रत्येकाने करा. तुम्हाला रात्री 12 वाजू द्या तरी पण पाद्यपूजन करा. पतिदेव नाही म्हणत असेल तरी पण थोडं तरी पाणी टाका. सगळ्यात पहिले पाद्यपूजन करताना कसं करायचं, त्यांच्या पहिले डोळ्याला पाणी लावायचं. कधी लक्षात ठेवा, गुरु असेल, ब्राह्मण कोणी आपल्या घरी आले किंवा पतिदेव असेल त्यांच्या पहिले डोळ्याला पाणी लावायचं. पाणी लावल्यानंतर त्याच्या पाण्याने दुधाने पाय धुवायचे. पाय स्वच्छ पुसून घ्यायचे छानपैकी. तळवे असतात, तळवे, पायाचं खालचं जे तळवे असेल, पाय असेल, पायाने दोन्ही हातांनी करायचं. पाय चोळायचे चांगले. ते केल्यानंतर पाद्यपूजन केल्यानंतर त्यांना गंधाक्षता लावा. त्यांचं औक्षण करा.
पतीचं औक्षण करायचं आणि औक्षण केल्यानंतर आपण त्यांचं आपलं डोकं पायाजवळ त्यांचं ठेवून दर्शन घ्यायचं आणि नंतर दोघांनी सुखी संसार करायचा. वादविवाद भांडणं या गोष्टी करू नका. मीच पहिलेच सांगितलं की तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या घरात वादविवाद भांडणं होतात सगळ्यांच्याच. हे केल्यानंतर महिलांनी रोज आपल्या पतींचे ना रोज पाय दाबायची सुरुवात करा. आपल्या ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा येत नाही, आर्थिक चणचणीत, त्या महिलांनी आपल्या पतींचे रोज पाय दाबायचे. आता मुली असेल तर तुम्ही वडिलांचे दाबा आणि लग्न झाला असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांचे पाय दाबायला पाहिजे. रोज रात्री तरी थोड्या वेळ करा, महिना 5-10 मिनिटं करू शकता. आता काही पुरुष आहे ते म्हणते आम्ही आता बायका आमच्यासाठी एवढा उपवास करता, मग पुरुष आम्ही काय करू शकतो? तुम्ही त्यांच्यासाठी उपवास करू शकता करायचं असेल तर. तुम्ही पण जर कोणाला वाटत असेल की आपल्या बायकोंचं पाद्यपूजन करायचं, तुम्ही पाद्यपूजन कोणाला वाटत असेल तुम्ही पाद्यपूजन बायकोचं करू शकता. काही ठिकाणी प्रथा आहे की बायको नवऱ्याच्या पाया पडते, तसं नवरा पण बायकोच्या पाया पडतो लक्ष्मी म्हणून. लक्षात ठेवा, लक्ष्मी म्हणून तुम्ही पण जे पुरुष सेविका असेल ते पण आपल्या बायकोचं पाद्यपूजन तुम्ही करू शकता. याच्याने काय होतं, सरळ सांगतो मी काय होतं. याच्याने प्रेम निर्माण होतं, याच्याने आदरभाव निर्माण होतो. याच्यामध्ये मनातील काही गोष्टी असतात, राग असेल, रुसवा असेल, काही गोष्टी असतात मागच्या जुन्या काही घडलेल्या गोष्टी असेल त्या निघून जातात. म्हणून नवरा आणि बायकोमध्ये जे संबंध चांगले होण्यासाठी माझं एकच तत्व आहे की कसं असतं की आपण तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून घरामध्ये वादविवाद भांडणं करायचे नाही. हे लक्षात ठेवा. आपला विश्वास आपल्या बायकोवर पाहिजे आणि बायकोचा विश्वास नवऱ्यावर पाहिजे. तीच वट सावित्री पौर्णिमेचं करणं आहे. नसं नुसते व्हिडिओ आणि फोटो काढून काही उपयोग नाही. आता खूप जण म्हणतात की खूप जण सेविका म्हणतात दादा की त्यांच्या घरचे जे दारू पिता, मारहाण करता, हे करता, काय करायचं? ते करत असेल ते सेवेने हळूहळू कमी होईल. वट सावित्रीची जी पौर्णिमा आहे, जी पूजा आहे, तुम्ही दिवसभरात रात्री 12 पर्यंत करू शकता, काही हरकत नाही. दिवसभर पौर्णिमा आहे, रात्री 12 पर्यंत तुम्ही सेवा करू शकता. त्या दिवशी आपल्या पतीचं पाद्यपूजन करणं हे आपण करायलाच पाहिजे. आणि त्यांनी केल्याने तो आनंद तुम्हाला कसं होतं बा, औक्षण करायचं, ओवाळायचं, औक्षण करायचं आणि पाद्यपूजन आपण करायचं. नंतर आपला जो उपवास आहे तो उपवास सोडायचा. ही सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला काय अनुभव येतो मला अवश्य कमेंट करून सांगा. कसं आहे, घरामध्ये सुख, शांती, समाधान हे लाभणं महत्वाचं आहे. ही सेवा सगळ्यांनी करावी आणि सगळ्यांनी पाद्यपूजन केल्यानंतर आपल्या पतिदेवाला काय वाटतं तुमच्याबद्दल मला अवश्य कमेंट करून सांगा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.